नमस्कार. मैत्रीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल लॉवरती 5 पुस्तकं सुचवणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याकडे आहे दुर्गादास बासू यांचं इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हे पुस्तक जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन ह्या सब्जेक्टला नवीन असाल किंवा तुम्ही आत्ताच जर कॉन्स्टिट्यूशन वाचायला घेतलं असेल तर हे पुस्तक तुम्हाला अत्यंत फायद्याचं ठरणार आहे. ह्या पुस्तकात कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट्सबद्दल थोडी माहिती व त्याच्यावर थोडं अजून एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉ गव्हर्नन्स स्ट्रक्चर उदय राय यांचं. ह्या पुस्तकाची विशेष जर सांगायचं झालं तर हे पुस्तक फक्त तुमच्या कॉन्स्टिट्यूशनल कन्सेप्ट्सवरती नाही तर त्याच्या व्यतिरिक्त जे गव्हर्नन्स स्ट्रक्चर आहे, जे पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे आपल्या इंडियाचं, त्याच्यावरती तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्सेप्ट्स बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला एक चांगलं एक्सप्लेनेशन ह्याच्यात बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे द कॉन्स्टिट्यूशनल लॉ ऑफ इंडिया डॉक्टर जयंत पांडे यांचं. जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल लॉचे विद्यार्थी असाल आणि जर तुम्ही परीक्षेसाठी जर तयारी करत असाल तर हे पुस्तक तुम्हाला अत्यंत फायद्याचं ठरणार आहे. ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड सगळ्या कन्सेप्ट्स ऑलमोस्ट अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे PM बक्षींचं द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हे पुस्तक, ह्या पुस्तकाचे विशेष असं आहे की हे पुस्तक तुम्ही ॲज अ बेअर ॲक्टसुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं टेक्स्टसुद्धा आहे, त्याच्यावरती थोडीशी टिप्पणीसुद्धा आहे. अजून एक खास बात ह्या पुस्तकाची अशी आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन इन अ नटशेल नावाचं एक संकल्पना बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये सगळ्या कन्सेप्ट्सचं एक्सप्लेनेशन त्याच्यात बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनल लॉ बाय MP जैन. हे अत्यंत खोलवर पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट्सबद्दल कॉन्स्टिट्यूशनच्या अत्यंत डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, डिटेल केस लॉ हे तुम्हाला याच्यात बघायला मिळणार आहे.